धन्यवाद यूट्यूबला, यूट्यूब फॅमिलीला, आपल्या मुलींना धन्यवाद. एक गावामध्ये बघा, पहिल्या नाही का आमची आजी आम्हाला लई गोष्ट सांगायची, परी मला काही यादच येत नव्हती. मला यादच येत नव्हती. पण आता कसं याच्यामधल्या गोष्टी ऐकून ऐकून, आपल्या मोबाईलमधल्या गोष्टी ऐकून ऐकून मी म्हणते, बाई माझी आजी तर हे सांगायची, प्रत्येक शब्द माझ्या आजीचा या गोष्टीमध्ये आहे. म्हणून मला आता थोडी थोडी याद यायला लागली. या कसं आता ह्याच्यातलं मी ऐकतंय ना टी व्हीमधलं, तर मग माझ्या आजीचीच मला याद येते. मग ते माझ्या माझ्या डोक्यामध्ये येत आहे. मी म्हणते हे तर माझ्या आजीचेच बोल आहेत. मग मला असं वाटतं की नाही का, मला थोडी थोडी याद यायला लागली. या तर मग हे बघा, एका गावामध्ये दोन लेक म्हणजे नवरा बायको होते. तर नवरा बायको बिचारे नाही आहे या दुनियामध्ये, नाही नवरा बायको. मग ते दोन लेकरं, एक 8 वर्षाचं आणि एक 10 वर्षाचं लेकरू. मग आता त्यांचं शिक्षण पाणी व्हायचं, तर त्यांचं शिक्षण पाणी कुठून होणार, मायबाप नाहीत म्हणल्यावर. मग आता समजा मावशी असतात किंवा मामा असतात, नेला असतं वर्षे 6 महिने, जास्त दिवस कोण लागले एवढे हे करायला त्यांना, मायबाप नाही म्हणल्याच्या नंतर. मग त्या लेकरांकडून कामं करून घ्यायचे. मावशीचे इथं गेलं तिथं कामं करून घ्यायचे, एवढे लहान लहान लेकरं. आता त्यांना कोण एवढं, मायबाप नाही म्हणल्याच्या नंतर कोण एवढं बरं बघणार आहे. मग तरी बिचारे कामं करायचे, त्यांचे पडले झडले कामं करायचे. आणि नवीन नवीन दिलं गरम गरम जेवण, आणि नंतर कुठं रात्रीचं राहिलेलं जेवण द्यायचं, रात्रीचं राहिलेलं जेवण द्यायचं. तरी बी ते लेकरांना वाटायचं आमचं पोट भरतंय ना बस. त्या लेकरांना ती पोट भरायचीच आशा होती ना, आमचं पोट भरलं ना बस झालं. रात्रीच्या अर्धी भाकर बी आणि एक गलासभर पाणी भेटलं ना तरी आपल्याला लई आहे. म्हणून ते लेकरं दिवसभर कामं करायचे, शाळा नाही काय नाही, कोण घालणार शाळाला. आता बाजूवाले लोक म्हणले हे लेकराला शाळेत घाला, तर उलटं बोलायचे, तुम्ही घाला ना त्यांना शाळेत, आम्ही कुठून पैसे आणायचे, असं बोलायचे. मग लेकरांना खराब वाटायचं. तर मग जर लेकरांना वाटलं एवढं मावशींचं काम करायचं, मामा मामीचं काम करायचं, मला सर्दीनं बोलायलाच आहे नाही. मग त्या लेकरांना वाटलं की मग आमचं शिक्षण नाही होणार. एवढे लेकरं शाळेला जातात, त्यांच्या तोंडाकडे बघत थांबतात तिथंच की लेकरं आपले बाजूवाले लेकरं शाळेला जातात, आमची शाळा नाही काय नाही, आम्ही असं तानाळी अनपड मामा मामीचं काम करून, मावशांचं काम करून मग आम्हाला शिक्षण कुठून भेटणार, आम्ही मोठं कसं होणार. ते आता लेकरं हळूहळू मोठं व्हायच लागले ना आईवडिलाच्या नंतर. झालं, पोरगी 8 वर्षाची होती, पोरगी झाली 10 वर्षाची, पोरगं 10 वर्षाचं होतं, पोरगं झालं 12 वर्षाचं. लेकराला कळतच की कुठं नाही कळतं की 12 वर्षाच्या लेकराला कळतं की, आणि 10 वर्षाच्या लेकराला पण कळतं. मग त्यांना वाटलं आता काय करायला पाहिजे, असेच दिवस गेले तर आम्ही भीक मागून खायचा टाइम येईल. मग त्या लेकरांनी विचार केला की बहिणीला बोलला, ते 12 वर्षाचं पोरगं म्हणला, दीदी आपण नाही का आत्ता पण शाळा शिकली तर बरंच आहे, अजून बी काय आपलं वय नाही गेलेलं, आपण काय करू, कुठंतरी कामं करत जाऊ. सकाळी काम करायचं, सकाळच्या 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत काम करायचं, 12ला शाळेत जायचं. तिकडून आल्याच्या नंतर सकाळी 6ला आलं तर 6च्या नंतर बी 8 वाजेपर्यंत भरपूर काम होते. असे आपण कामं करून शिक्षण करू. मग असं घरोघर जायचे, आम्हाला काहीतरी काम द्या, आम्हाला काहीतरी काम द्या.
तर लहान मनुष्याने कोणी काम नाही द्यायचं, म्हणायचे आम्हाला नुसतं जेवण द्या आणि आमच्या शाळासाठी आम्हाला पैसे द्या, थोडेसे, जास्त नको आम्हाला पैसे, आम्हाला बचत करायला पैसे नको, नुसतं शाळापुरते आणि आमचं पोट भरायपुरते आम्हाला पैसे देत जा, आम्हाला शिक्षण करायचे. मग गावामधलं कोणीतरी असून ज्ञानी देवाच्या रूपामध्ये, मग एक जागेवर म्हणले नवरा बायको आम्ही तुमचं शिक्षण करताय. ते म्हणले आम्हाला कोणाचं गुलाम बनून नाही राहायचं, तुम्ही आम्हाला नुसतं काम केलेले 2 पैसे द्या आणि पोटाला रोटी द्या. आणि आमच्या घरी आम्हाला घर आहे, आमच्या मायबापाचं घर आहे आम्हाला, आम्ही त्या घरामध्ये राहून शिक्षण करू, की आम्हाला कोणाचं उपकार नको आहे की आम्ही शिक्षण केलं म्हणून. आता बघा, तुम्ही काम दिलं तर आम्ही तुमच्या जिंदगीवर उपकारच मानणार आहेत की आम्हाला ह्या दीदीनं काम दिलं, ह्या दादानी काम दिलं म्हणून आमचं शिक्षण झालं. आम्ही तर देवाचं कसं नाव घेतो तसं तुमचंच नाव घेऊ. बरं म्हणले बाळा, तुमची जी मर्जी आहे त्याच्यामध्ये आम्ही खुश आहेत, करा तुमचं शिक्षण, कामं करा, आम्ही तुम्हाला 2 पैसे देतो, खायला भाकर देतो. बरं, मग तिथून पुढं लागले मार्गाला. बघा, लोकांचं काम करून त्यांचं एवढं मोठं शिक्षण झालं, नोकऱ्या लागल्या तर पहिलं ह्या मालकाच्या घरीच तोंडगोड करायला, त्यांचं शुक्रिया मानायला. असं असते बघा, आपल्या मनामध्ये सगळं जर चांगलं असलं ना, देव आपलं सगळं चांगलंच करते, वाऱ्यावर नाही सोडत देव. म्हणून कधी बी देवावर, एवढे लहान लेकरं जर विश्वास करतात देवावर, तर आपण मोठे माणसं आहेत, आपण विश्वास करायलाच पाहिजे देवावर. म्हणून मी नाही का, किती पण बघा संकट येऊ द्या, चांगला असू द्या, काय बी असू द्या, मी देवाचं नाव घेतल्याशिवाय उठत नाही आणि धरती माताचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे चालत नाही. उठल्या धरती माताचा आशीर्वाद, का तर आपण दिवसभर धरती मातावर किती राज करतो, या धरती मातावर किती आपण राज करतो का नाही. म्हणून ह्या बघा, पहिलं उठल्या नमस्कार धरती माताला करा, सूर्यनारायणाला करा. सूर्यनारायण आपल्याला दिवसभर किती उजेड देतो, किती प्रकाश देतो, ऊन देतो, हे का नाही. म्हणून नाही का, ते लेकरं एवढे ज्ञानी आहेत तर आपण का नाही एवढं ज्ञानी. आता सगळं तर ज्ञान मला लहानपणापासून आहे, पण मला सगळे चिडवाचिडवी करतात ना, म्हणून मी बोलते, नाहीतर माझा बोलायचा कोणालाच हाक नाही. मला चिडवत येतं, माझं कोणी ऐकत नाही म्हणून मला राग येतो, नाहीतर मी कुणाला कधीच नाही बोलणार. सगळ्याला नमस्कार, सगळ्याला धन्यवाद. बघा जा माझा येडो, डोळ्या साळ्या मावशीचा येडो बघा जा.